extend it to the larger audience. आज मराठी सेमिनार दुपारी जी आहे गेल्या 10 वर्षाच्या मराठी सिनेमाच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाटचालीबद्दल तिथे फेस या आपल्याला करेक्ट ऑन द टर्न डिकेड दिसायला लागलेली आहे. आता मला पुन्हा या खूप छान शब्द वापरला की तो मराठीत शोधायचा त्याचा अर्थ ना मला असं वाटतं आपली मराठी मंडळी समोर आहेत. मला असं वाटतं दोन गोष्टी आहेत त्याच्यात की एक सिनेमाचा आशय किंवा म्हणजे सिनेमापेक्षाही म्हणजे तो एक्सपिरियन्स जो तुम्ही जगला आहात त्याला एका कथेचं स्वरूप देऊन आणि त्याला मग एक ऑडिओ व्हिज्युअल क्राफ्टला जोडून त्याला ते कशा पद्धतीने इफेक्टिव्हली मांडायचं समोर की जे ऑडियन्सपर्यंत व्यवस्थित पोहोचेल हा त्याचा प्रवास आहे. आणि त्याच्यामध्ये क्राफ्ट हे इतकं महत्त्वाचं ठरतं आणि फॉर्च्युनेटली ॲज आय सेड की म्हणजे इन्स्टिट्यूटनी जे काही दिलं आहे आणि ज्या काही गोष्टी जो काही जागतिक सिनेमा आणि म्हणजे आपल्याही म्हणजे मी जसं म्हणल्याप्रमाणे मी माझ्या वडिलांमुळे मी बॉलिवूडवर जगलो आहे तसा. आणि म्हणजे मला खूप लहान असताना मला गुरुदत्त बिमल रॉय, राज कपूर, ऋषिकेश मुखर्जी ही लोकं माहिती होती, त्यांच्या फिल्म्स माहिती होत्या, सत्यजित राय. आणि इन्स्टिट्यूटमध्ये आल्यावर म्हणजे तो दिवस मला अजूनही आठवते की या सगळ्या गोष्टींवर तुम्ही जगत आलेला असताना ज्यावेळी तुम्हाला मध्येच तारकॉस्की दिसतो आणि मी तर याच्यातच गेले की अरे काय चाललं आहे आणि मग हळूहळू त्याची मग एक लाइकिंग डेव्हलप व्हायला लागली की काय केलेलं आहे, त्याचं काय भावविश्व तयार केलेलं आहे. आणि ते कारण आज मला तारकॉस्की ते फिलिंग एक आहे आणि ते फिलिंग ते निर्माण करतं काहीतरी. बर्गमनचे सिनेमेत मला किस्लॉस्की इज वन ऑफ माय फेवरेट डायरेक्टर्स आणि ती ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून सांगताना एक 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 ते क्राफ्ट माहिती असणं आणि ते प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं क्राफ्ट माहिती असणं जे जागत कारण सिनेमा हा खूप ओल्ड आर्ट फॉर्म आहे आज जर बघायला गेलं तर आणि सगळ्यात कॉम्प्लेक्स आर्ट फॉर्म आहे कारण बीट म्युझिक टेक्नॉलॉजी. प्रश्न हा नाही आहे की 3 आहे का 5 सिनेमे आहेत. गोव्याला आमचे 4 फिल्म्स होत्या. अगेन मी जसं असं म्हटलं की ही कॉम्पिटिशन याच्या पुढे वाढत जाईल असं मला फार वाटतं. नक्कीच. कारण यावर्षी सुद्धा तुम्ही बघाल तर किती खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन लोक येत आहेत आणि मला समोर असं वाटतं की ही कॉम्पिटिशन जी आहे फेस्टिवल्समधली ती अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे. आणि जी नव्हे चांगली गोष्ट आहे की आज 48मध्ये 7 येताना प्रॉब्लेम होतात. मला असं वाटतं म्हणजे कदाचित 70-80 फिल्म्स असतील की ज्या कॉम्पीट करतील एकमेकांविषयी आणि कदाचित अजून एक फेस्टिवल लागेल तुम्हाला अशा प्रकारचा किंवा मराठीचं तुम्हाला काहीतरी 714 करावं लागतील किंवा असंही आहे चर्चेत की एक वेगळी कॅटेगरी करायला लागेल म्हणजे विदिन दॅट यू मे हॅव 2 sections फॉर मराठी फिल्म्स. सो आय थिंक मी पण जसं म्हटलं की दिस इज व्हेरी स्ट्रॉंग अँड व्हेरी सॉलिड फेज फॉर मराठी फिल्म आणि व्हेरी इंटरेस्टिंग फेज फॉर इट आणि ती त्याचीच सिम्पटम्स आहेत असं आपण म्हणून. आणि producer, Arkya Mitra, who's the editor, and the